दरम्यान या नसरापूर अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनात पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला होता। समजूत काढल्यानंतर सुद्धा आंदोलन मागे न घेतल्यानं पुणे पोलिसांनी या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला। मात्र लाठीचार्ज झालाच नाही असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी म्हटलंय। याच लाठीचार्जवरून सध्या राजकारण तापलंय। नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आणि शेवटी काही आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राजकारण सुरू झालंय। ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केले। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही लाठीचार्ज झाल्याचं सांगितलंय। मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार लाठीचार्ज झालाच नाही असं छाती ठोकपणे सांगताना दिसलंय। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता। कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। पोलिसांची चर्चा चालू होती। मी स्वतः सीपी साहेबांशी बोलत होतो, त्यांच्या घरच्यांशी बोलत होतो। असं असताना शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पोलिसांनी बळाचा अतिरेक निश्चित केला। खूप नाही तरी त्यांनी लाठीमार केला हे दिसते। मी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या सगळ्यांना व्हायरल केलाय। लोकांना समजून किंवा अगदी फिजिकल प्रेशर देऊन सुद्धा बाजूला काढता आलं असतं। मी पोलिसांशी सुद्धा बोलले, आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका। मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला, असं नको होतं व्हायला। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर ज्या आंदोलकांनी मुंबई सातारा महामार्ग अडवून धरला त्या आंदोलकांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। महिला पोलीस असतील किंवा सगळ्या पोलीस सगळ्यांनी सरसकट लाठीचार्ज सुरू केला। जी मुलगी आहे जिच्यावरती दुर्दैवी अत्याचार झाला ती आज या जगात नाहीये, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून त्यांनी उचललं। मला स्वतःला मारहाण झालेली नाहीये, पण ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स लावण्यात आले की तू काय फोन मध्ये रेकॉर्ड केले, फोन जमा कर वगैरे ह्या गोष्टी, ती दडपशाही आहे ना ती बलात्काराच्या विरोधात दाखवावी। त्यानंतर माणूस जर आता त्या बलात्काराचा जर एन्काउंटर करण्याची हिंमत असेल ना महाराष्ट्र पोलीस मध्ये तर नाक घासू त्यांच्याजवळ सगळे। लाठीचार्ज झाल्याचे व्हिडिओ समोर येऊनही पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर धादांत खोटं बोलत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर आम्ही लाठीचार्ज केलाच नाही असं धादांत खोटं बोलताय। 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर पोलिसांनी ज्या क्रूरपणे लाठ्या चालवल्या ते पाहून माणुसकीलाही लाज वाटेल। वरून निर्लज्जपणे आपली बाजू मांडणारी ही यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर काम करतेय? जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या तळतळाटाचा शाप या अन्यायी सरकारला नक्कीच भोगावा लागेल। महामार्ग अडवलेल्या आंदोलकांपैकी काही लोक परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप फडणवीसांनी केलाय। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते। पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू।